दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत. माऊलींनो, आज त्रिपुरी पौर्णिमा ज्या वेळेस असुरशक्ती निर्माण होत असते त्यावेळेस दैवी शक्ती ही प्रकट होत असते आणि त्या माध्यमातून त्या असुरशक्तीच्या प्रवृत्तीचा नायनाट करते. आज या पौर्णिमेनिमित्त त्रिपुरासुराची कथा आहे. महाभारत कर्ण पर्वामध्ये या कथेचे विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण ती कथा जाणून घेणार आहोत. भगवान कार्तिकेयने तारकासुरांचा वध केल्याच्या नंतर ह्या तारकासुरांना 3 मुले होती. तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. आपल्या पित्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी देवतांचा बदला घेण्याचे ठरवले आणि ते तिघेही जंगलामध्ये तप करण्यासाठी निघून गेले. 1000 वर्ष कठीण असे खडतर त्या तिघांनी तप केले आणि ब्रह्मदेवांना त्यांनी प्रसन्न केले आणि ब्रह्मदेवांजवळ त्यांनी अमर होण्याचे वरदान मागितले. पण ब्रह्मदेवांनी त्यांना नकार दिला. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले, त्या तिघांना काय सांगितले की तुम्ही अशी आट घाला, ती आट पूर्ण करणे कठीण असेल आणि ती आट पूर्ण केल्यानंतरच तुमचा मृत्यू होईल. त्या तिघांनी विचार विनिमय केला, आपसात चर्चा केली आणि ब्रह्मदेवांना त्यांनी वरदान मागितले की तुम्ही 3 पुरींची निर्मिती करा, 3 नगरांची निर्मिती करा आणि ज्यावेळेस ती तिन्ही नगरे अभिजित नक्षत्रामध्ये एका ओळीत येतील आणि असंभव असा एखादा क्रोधाचित जो शांत अवस्थेत असेल, असंभव रथ, असंभव धनुष्य याने तो आमचा संहार करेल, त्यावेळेस आमचा मृत्यू होईल. अशी तिघांनी ब्रह्मदेवाजवळ वरदान मागितले आणि त्यावेळेस ब्रह्मदेवांनी त्यांना तथास्तु म्हटले. त्यांना आशीर्वाद दिला की तथास्तु. पुढे ब्रह्मदेवांनी या तिघांच्या नगरींची, पुरींची निर्मिती करण्यासाठी विश्वकर्मांना सांगितले आणि विश्वकर्मांनी या तारकाक्षासाठी सुवर्णपुरी आणि कमलाक्षासाठी चांदीची पुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी ह्या तिघांसाठी यांनी पुरीची निर्मिती केली. पुरीची निर्मिती केल्याच्या नंतर हे तिघे एवढे बळवळ झाले, सर्वीकडे साती पुरामध्ये त्यांनी दहशत माजवली. ह्याच्यामध्ये दहशत माजवली. साधू संतांना छळू लागले, देवतांना त्रास देऊ लागले, कष्ट देऊ लागले. सर्व कष्टीच झाले, देवलोक भयभीत झाले. एवढा त्यांनी हाहाकार माजवल्याच्या नंतर देवलोकांना त्यांनी सोडले नाही. देवलोक हे सोडून पळून गेले, परंतु सर्व देवलोक एकत्र आले. सर्व देवांचे एकबळ करून त्या तिघांचं त्यांनी युद्ध केलं, तरी त्या ठिकाणी सर्व देवलोकांचा निभाव लागला नाही. त्या तिघांनाच त्रिपुरासुर असं म्हणत. तारकाक्ष आणि कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनाच त्रिपुरासुर असं राक्षस म्हणून त्यांना म्हणत. त्या ठिकाणी सर्व देवलोकांचा निभाव लागला नाही. त्या सर्वजण भगवान शंकराला शरण आले. सर्व घडलेली हकीकत सांगितली. भगवान शंकरांनी सांगितलं, तुम्ही सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करा. सर्व देवलोकांनी
सदाशिवांना सांगितलं, आम्ही ते करून पाहिलं आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. पुन्हा भगवान शंकर देवलोकांना म्हणाले, असं करा, माझं अर्धबळ तुम्हाला घ्या आणि तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. आणि भगवान शंकराने त्यांना आपलं अर्धबळ दिलं. परंतु सर्व देवलोकांना भगवान शंकराचं ते अर्धबळ पेरू शकलं नाही. शेवट भगवान शंकरानेच ठरवलं की याचा आपणच वध करायचा. हा निश्चय झाला, ही संकल्पना झाली आणि त्यासाठी तयारीला लागले. भगवानाने पृथ्वीलाच रथ बनवले आणि चंद्र सूर्य चाकी झाली. आणि ज्यावेळेस बाण विष्णुदेव बनले आणि मेरू पर्वत धनुष्य बाण आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी. या पद्धतीने हा सर्व तयारी भगवंताने केली आणि भगवान शंकर त्या रथावर स्वार झाले. आणि तो रथ सर्व देवलोकांनी सांभाळलेला होता. परंतु ज्यावेळेस भगवान शंकर त्या रथावर स्वार झाल्यानंतर तो रथ डोलू लागला. सर्व देवलोकांना तो पेलवणं शक्य झालं नाही. त्यावेळेस भगवान विष्णुदेवाने त्या ठिकाणी वृषभ बनून त्या रथाला ते झुंपले आणि त्यानंतर भगवान शंकर त्या रथावर स्वार झाले आणि त्यांनी आता पुढची तयारी करण्यासाठी संकल्पना केली. त्या ठिकाणी पाशुपत अस्त्राचं संधान करून अभिजित नक्षत्रामध्ये तिन्ही पुरे एका ओळीत येण्यासाठी त्यांनी संकल्पना केली. भगवान शंकरांनी काय केलं, पाशुपत अस्त्राचं संधान केलं आणि ती पुरे एका ओळीत येण्यासाठी त्यांनी संकल्पना केली. आणि ज्यावेळेस ती तिन्ही पुरे एका ओळीत आली, त्या ठिकाणी भगवान शंकरांनी तिन्ही पुरे पाहिली. त्यावेळेस भगवान शंकराने धनुष्य जो बाण घेतला होता, त्या बाणामध्ये विष्णुदेव, वायुदेव, अग्निदेव आणि यमदेव हे सर्व देव त्या बाणामध्ये सामावलेले होते. त्यानंतर भगवान शंकराने त्या बाणाने ते तिन्ही पुरे आणि त्या त्रिपुरासुराचा नाश केला. जळून सर्व तिन्ही पुरे आणि त्रिपुरासुर हा जळून खाक झाला. तीच ही कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा, हीच ती पौर्णिमा. आणि याच पौर्णिमे दिवशी त्या त्रिपुरासुराचा वध करण्यात आला. म्हणून या पौर्णिमेला आपण त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतो. कारण या दिवशी, या त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर घरात देव्हाऱ्यासमोर मंदिरामध्ये दीपमाळांवर दीप लावले जातात, दीप प्रज्वलित केले जातात. याचा अर्थ समजून घ्या. कारण याच्या माध्यमातून हे दीप लावल्यामुळे जी वाईट प्रवृत्ती आहे ना, त्याचा नाश होतो आणि चांगल्या विचाराची निर्मिती होते. म्हणून दीपदान करा मंदिरामध्ये, घरामध्ये. या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेला दीप लावा. का? कारण की वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन चांगले विचार निर्माण होतील. हा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे. हा जाणून घ्या. आपण लोक आहे की सर्व लोकांना वेळ नाही. प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतून पडलाय. परंतु त्या मोबाईलपासून खूप काही आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. आपलं आयुष्य आणि ते मोबाईल हा एक सारखा आहे. तो कसा हा समजून घ्या माऊलींनो. ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असतं ना, त्या पद्धतीने आपलं जीवन जगायला शिका. ज्या पद्धतीने त्यामध्ये चांगलं आहे, त्याला आपल्याला ते आवश्यक आहे, ते आपण मोबाईलप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सेव्ह करायला शिका. जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला नको आहे, ज्यापासून आपल्याला त्रास होत आहे, त्या गोष्टी ब्लॉक करायला शिका. ज्यापासून जीवनामध्ये आपल्याला त्रास होत आहे, दुःख होत आहे आणि आपल्या जीवनाचं वाटोळच होत आहे, अशा गोष्टी डिलीट करायला शिका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी हव्या आहेत, सर्व गोष्टी पाहिजेत, अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सेव्ह करा. तुम्हाला एखादी गोष्ट आत्ता हवी आहे, पण ती आत्ता त्याची गरज नाही, ती पुढे तुम्हाला हवी आहे, अशा गोष्टी अचीव करायला शिका. आणि ज्या गोष्टी सर्वोत्तम आहेत
त्या जीवनामध्ये तुम्हाला हव्याच आहेत, त्याचं तुमच्याकडून जीवनातून तुमच्या माध्यमातून ते कल्याण होणार आहे, अशा गोष्टी इतरांकडं उघड न करता त्या हिडन करायला शिका. कारण त्या मोबाईलपासून आपल्याला जे शिकता येते ना ते आपण शिकून घ्या आणि आपल्या जीवनाचं त्या माध्यमातून कल्याण होणार आहे. महाराज त्या माध्यमातून तुमचं जीवनाचं कल्याण करणार आहे. हा बोध समजून घ्या. आपण हा बोध समजून घेतला पाहिजे या पौर्णिमेच्या निमित्ताने. कारण जीवन आपण हे जगतच असतो. आपण दुःख असतं, सुख असतं, येतं जातं, हे जीवन जगत असतो. एखादा म्हणतो आता माझ्याकडे खूप काही संपत्ती आहे, मला कशाची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, आज आहे उद्या नाही. तुमच्याकडे आज आहे उद्या नाही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमच्याकडे संपत्ती आज आहे पण उद्या नसेल ही होऊ शकते. हे पुढचं कुणी पाहिले नाही. या सत्य कथेवर तुम्हाला एक कथा सांगतो. सत्य आहे, ही कथा सत्य आहे. नगर जिल्ह्यातील आहे. खूप मोठा बागायतदार होता. एक खूप मोठा बागायतदार होता. 100 एकर त्याची बागायत होती. 2 सागवानी, 100 खणाचे माऊलींनो 2 सागवानी वाडे होते. घरी अमाप नोकर चाकर गाई म्हशी सर्व काही भरपूर परमेश्वराने त्याला दिलं होतं. त्याचं वय अवघं किती होतं? 38. आणि गावामध्ये एखाद्या गरीब माणसाचं लग्न असेल ना मुलीचं, आणि तो बाप तर त्याच्याकडे गेला ना त्या बागायतदाराकडं, तो बागायतदार बागायतदाराचा बाप म्हणाला ना मुलीचं लग्न आहे, पैसे नाहीत. अहो तो बागायतदार तर मुलीचा बापाला म्हणायचा माझी मुलगी आहे, माझ्या दारात कन्यादान करून देईल. काय म्हणायचा? माझ्या दारात कन्यादान करून देईल. असं त्यांनी 32 मुलींचं आपल्या दारात कन्यादान केलं. लक्षात घ्या, हा बागायतदार 38 वर्षाचा होता. परंतु त्याच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली. त्याच्या जीवनामध्ये एखादी अशी घटना घडली, त्याला त्या वाईट संगतीने त्याला दारूचं व्यसन लागलं. माऊलींनो, वाईट संगतीने त्याला दारूचं व्यसन लागलं. त्या व्यसनाधीन झाला. व्यसनाधीन होता होता तो जुगार खेळायला लागला. माऊलींनो, जुगार खेळायला लागला. मित्रांच्या संगतीने दारू पिता पिता तो जुगार खेळायला लागला. एका दिवशी तो जुगार पिला असताना जुगार खेळायला बसला. ज्या दिवशी जेवढे जवळ पैसे होते ते सगळं हरून बसला. काय? सगळं हरून बसला. म्हणून सांगतो माऊलींनो, आई माऊलींनो, आपल्या मुलावर लक्ष द्या. आपला मुलगा ऑनलाईन तर रम्मी खेळत नाही ना, त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याला अहंकारी बनवू नका. आपल्या मुलाला अहंकारी बनवू नका. तू बिंदास लढ, तुझ्या बापाकडे खूप पैसा आहे असं म्हणून त्याला सपोर्ट करू नका. आपल्या मुलावर आपल्या मुलीवर आपलं लक्ष असलं पाहिजे. ह्या त्या वाईट संगतीने आपला मुलगा बिघडू शकतो. प्रत्येक आईबापाचं आपल्या मुलावर लक्ष पाहिजे. तो काय करत आहे काय करत नाही हे आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच पद्धतीने हा बागायतदार होता. वाईट संगतीने दारू पिऊ लागला, जुगार खेळू लागला. जेवढे पैसे जवळ होते तेव्हा तो हारला. जेवढे पैसे होते जवळ तेवढे सगळे हारला. कारण ते त्याच्यावर जे आपले मित्र असतात ना, जेव्हा जवळ आपल्याकडे पैसा असतो ना तोवर ते आपल्या पाठीमागे उभे असतात. नाहीतर ते लांब उभे राहून काय म्हणतात, आपल्यालाच नावं ठेवतात. आपल्या कोणाचा पैसा संपला तर ते म्हणतात ते ढोंगे, तो येडा आहे, आपल्या बरोबरच फिरणारे. पण ज्यावेळेस आपल्याकडे काही नसतं ना त्यावेळेस ते खोटे सोंग येतात, खोटे रडतात आपल्याला पटवण्यासाठी. त्यामुळे या लोकांपासून सावध राहा. लोक ओळखायला शिका. सांप्रदायिक मार्गामध्ये चांगलेच संगत ठेवली ना तुमचं चांगलंच होणार आहे. त्या माध्यमातून त्याच्याकडून जो पैसा संपला त्या बागायतदाराचा आणि सगळे पैसे संपले आणि तेच मित्र त्याला म्हणायला लागले, अरे पैसे नाही तर खेळायला येतोस कशाला, उठ निघून जा. माऊलींनो, तो त्यांना म्हणायला की अरे माझ्या तुकड्यावर जगणारे तुम्ही. आणि तुम्ही त्याला हितहाड झालं त्या बागायताला की ते हितहाड झालं की म्हणला माझ्या तुकड्यावर जगणारे तुम्ही
आणि तुम्ही मला सांगताय 100 एकराचा बागायतदार आहे, 52 लाखाने जमिनीचा रेट चाललाय. काय म्हणला? 100 एकर बागायत आहे माझी आणि 52 लाखाने त्या जमिनीचा रेट चाललाय. माऊलींनो, नशेच्या धुंदीमध्ये होता, त्याने 1 एकर डावावर लावली. काय लावली? 1 एकर त्याने डावावर लावली. नशेमध्ये असल्यामुळं ती बी तो हारून 1 एकर हारून गेला. एकाची 2 झाली, 5 एकर झाली, 10 एकर झाली, 25 एकर झाली, 25ची 50 झाली, 70 झाली, 70ची 80 झाली, 80ची 100 झाली. माऊलींनो, 100 एकर. शेवट ते दोन्ही वाडे सुद्धा हरले. सागवानी वाडे होते, 100 खणाचे प्युअर. या नशेपायी, ह्या जुगारीपायी 100 एकर आणि 2 सागवानी वाडे त्या ठिकाणी तो हारून बसला. 3 महिने 12 दिवसात ही सर्व संपत्ती त्यांनी संपवून टाकली. नशेपायी, जुगारीपायी. वाड्यातून सपरात आला. वाड्यातून सपरात आला. त्या बागायतदाराला पिऊन पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं. त्या बागायतदाराचं पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं. दवाखान्यामध्ये जायला पैसा नाही. दवाखान्यामध्ये जायला पैसा नाही. शेवट तो बागायतदार मरून गेला. आता अंत्यविधी करण्यासाठी त्यांच्या घराकडे पैसे नाहीत. गावकऱ्यांनी ते पैसे जमा केले आणि त्याचा अंत्यविधी केला. त्या बागायतदाराचा गावकऱ्यांनी पैसे काही गोळा करून त्याचा अंत्यविधी केला. जो तो आपल्या घरी निघून गेला. सर्वजण आपल्या घरी निघून गेले. लक्षात घ्या, तो गेल्यानंतर त्याच्या मागे त्याची पत्नी आणि 7 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी होती. 30 वर्षाची त्याची पत्नी आणि 7 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी होती. त्या सपरामध्ये, त्या सपराला दार नव्हतं, फळी लावली होती. दगड लावून त्या ठिकाणी तो लावली होती. आणि आपण त्याला आपल्या मराठी धर्मामध्ये, सर्वच धर्मामध्ये एक प्रथा आहे. ज्या ठिकाणी एखादा माणूस मृत्युमुखी पडतो त्या ठिकाणी आपण जेवण घेऊन जातो. बोलावण्याची प्रथा आहे. त्या ठिकाणी लोक 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. 5व्या दिवशी कुणी गेलं नाही. लक्षात घ्या, त्या ठिकाणी कुणी गेलं नाही. पण जो 7 वर्षाचा मुलगा होता ना, दुपारची 1 वाजली होती. आईला म्हणाला, आई मला भूक लागली आहे, आई मला भूक लागली आहे. आणि तिकडे 3 वर्षाची मुलगी होती. तिची फ्रॉक फाटली होती, चेहरा पूर्ण काळवंडलेला होता परिस्थितीने. आणि आईला म्हणू लागली, आई माझ्या पोटात दुखतंय. कारण 3 वर्षाच्या मुलीला सांगता येत नाही. ती काय म्हणाली माझी आई माझ्या पोटात दुखतंय. आईने ज्या 4 दिवसातल्या ज्या शिळ्या भाकरी होत्या त्या पाण्यामध्ये कालवल्या आणि त्या दोन्ही मुलांना खाऊ दिल्या. त्या दिवशीचा दिवस निघून गेला. माऊलींनो, पुन्हा 6वा दिवस उलगडला. तीच परिस्थिती. पुन्हा ती मुलगा म्हणू लागला, आई भूक लागली आहे. मुलगी पुन्हा आईला म्हणू लागली, आई पोटात दुखतंय. मग आईने तो फटका पदर घेऊन डोक्यावर घेतला आणि 2 प्रकारच्या चपला घालत त्या किराणा मालाच्या दुकानात गेली. त्या किराणा मालाच्या दुकानात गेली. कारण त्या किराणा मालाला ह्या माऊलीच्या पत्नीने ना ते दुकान टाकण्यासाठी पैसे दिले होते. लक्षात घ्या, माणूस केलेलं कर्म आपल्याला केलेलं विसरतो. त्या पद्धतीने ह्याच्या पतीने त्यांना दुकान टाकण्याचे पैसे दिले होते. परंतु त्या माऊली त्या ठिकाणी गेली आणि त्या दादांना विनवू लागली, माऊली माझी दोन्ही मुले उपाशी आहेत, काहीतरी उधार द्या. पदर पसरते. त्या माऊलीने त्या दुकानदाराबरोबर पदर पसरला आणि म्हणाली, मला काहीतरी माझ्या मुलांसाठी, माझी मुले उपाशी आहेत ही विनवणी करू लागली. परंतु तो एवढा निष्ठुर होता, तो केलेला निष्ठुर होता. ते म्हणाला, काही नाही, तुझ्या नवऱ्याची पहिलीच उधारी बाकी आहे आणि तू वर तोंड करून या ठिकाणी मागाय आलीस.
लक्षात घ्या, एखाद्या माणसाने आपण मदत केली असतो, तो माणूस विसरतो. त्या पद्धतीने हा दुकानदार विसरला. त्या माऊलीला काहीच न देता परत लावलं. माऊलीला मनाला लागलं, तिच्या मनामध्ये तिच्या विचार येऊ लागला. समोर एक आड होता, त्या आडामध्ये जाऊन जीव देवा, हे जीवन संपवावं आपण आता, असं ती म्हणू लागली. परंतु तिच्या मनामध्ये तिच्या 2 मुलांचा विचार आला. आपण गेल्यानंतर आपल्या 2 मुलांचं काय होईल हा विचार करत ती माऊलीने पुन्हा त्या धबधबल्या पावलाने तिने आपली वाट आपल्या घराकडे फिरवली आणि आपल्या मुलांपाशी आली. मुलं दारामध्ये आईची वाट पाहत होते. आई आली, आईने काहीतरी आणले असेल या आशेने आईला जाऊन ते बिलगले. आई, काय आणलंस? आई मुलांना म्हणाली, काही नाही मिळालं दादा, काही कुणी दिलं नाही. लक्षात घ्या, त्या मुलांना काही नाही. तो मुलगा शेवटी दोन्ही मुलांना घेऊन आतमध्ये गेली. जो 7 वर्षाचा मुलगा होता ना, तो तापाने फणफणला होता. त्या माऊलीकडे बी पैसे नव्हते दवाखान्यात नेण्यासाठी. खायला घरामध्ये चिमणी टोकल एवढं दाना नव्हता आणि त्या मुलाला फणफणून ताप आला होता. शेवट दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे, त्या माऊलीकडे पैसे नाहीत. शेवट आपली जुनी प्रथा आहे, मिठाच्या पट्ट्या तिने डोक्यावर त्या मुलाच्या ठेवल्या. मुलाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या. ती लहान वर्षाची 3 म्हणू लागली, आपल्या दादाला काय झालं आई? दादाला आई काय झालं? अरे दादा आपला तापलाय रे, बरं वाटत नाही आपल्या दादाला. काय म्हणाली? बरं वाटत नाही. ज्यावेळेस ती 3 वर्षाची मुलगी आईजवळ येऊन काय म्हणली असेल माऊलींनो, विचार करा. काय म्हणली? आपला दादा मेला तर आपल्याला कोणीतरी भाकर घेऊन येईल. काय म्हणाली? आपला दादा मेला तर आपल्याला कोणीतरी भाकर घेऊन येईल. कारण की त्या घराला भूक मारत होती, हे लक्षात घ्या. ती मुली 3 वर्षाची काय म्हणली? आपला दादा मेला ना तर कुणीतरी आपल्याला भाकर घेऊन येईल. ह्या असे शब्द तिच्या तोंडातून पडले. तेव्हा आई काय म्हणाली? आपला दादा उद्याचा आधार आहे, उद्याची दिशा आहे आपला दादा. आपला दादा उद्याचा आधार आहे, आपली दिशा आहे, आपली ती काठी आहे. असं बोलू नकोस. माऊलींनो, त्या घरामध्ये आपल्याला भूक खात असते, पण माऊलींनो त्यांना आपण भुकेला खातो, पण त्यांना भूक खात होती. ही परिस्थिती, त्यांच्याकडे खूप काही होतं, सर्व धनधान्य संपत्ती होती, परंतु एका घटनेने, दारूपायी, जुगारापायी त्यांनी सर्व काही संपवलं. म्हणून सांगतो, आपल्याकडे आज आहे उद्या नसेल. त्यामुळे आपण माऊलीनं एकच करा, आपला कोण शेजारचा व्यसन करत असेल ना, 10-12 लोकांनी जाऊ एकत्र या, त्याला चांगल्या मार्गामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होणार आहे? त्याचं कुटुंबाचं कल्याण होणार आहे आणि त्याचेच कुटुंबाचं कल्याण झाल्यामुळे त्याची दुवा आपल्याला मिळणार आहे. हे काम करा. कारण की आपण तो संप्रदायाच्या मार्गामध्ये आहेच, पण बाकी कुटुंबसुद्धा विस्कटलेले आहेत. त्यांना सुरळीत मार्ग दाखवा. नक्कीच तुम्हाला ते पुण्य लाभेल. हे लक्षात घ्या. ह्या पौर्णिमेच्या माध्यमातून हे काम करा. समजून घ्या. ही पौर्णिमेच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलं पाहिजे. आज आपण हा बोध समजून घेतल्यानंतर दत्त महाराज तुमचं आणि तुमच्या सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. हे लक्षात घ्या. आज त्रिपुरी पौर्णिमा आणि या पौर्णिमेचे अन्नदान श्री योगेश रामचंद्र चंदनशू यांनी आज त्रिपुरी पौर्णिमेचं अन्नदान केलेलं आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखी आणि समाधानी ठेवू अशी सर्वांनी टाळ्या वाजवून आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 आपली येणारी पौर्णिमा तारीख आहे
4/12/2025. वार आहे गुरुवार. माऊलींनो, वार आहे गुरुवार आणि गुरुवारीच या महाराजांचा जन्मदिवस आहे. ही दत्त जयंतीची पौर्णिमा आहे. वार गुरुवार आला आहे आणि ही पौर्णिमा दत्त जयंतीची पौर्णिमा आहे. हे समजून घ्या. सर्वांनी त्या दिवशी होमाला, आरतीला, पालखीला सर्वांना समावेश होऊन सेवा करा, नामस्मरण करा. आणि महाराजांचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस मोठ्या उत्सवात अशी शेत दत्त मंदिर सायमाळ या ठिकाणी साजरा होत असतो. यामध्ये त्या सहभाग घ्या आणि आनंदाचा आनंद निर्माण करा. त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. पौर्णिमेची तारीख आहे 4/12/2025. वार आहे गुरुवार. दत्त जयंतीची पौर्णिमा आहे. हे समजून घ्या. आता आरती होईल. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. 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 जय जय गुरुदेव दत्ता 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 श्री अनुसे सुता. 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 जय जय गुरुदेव दत्ता 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 श्री अनुसे सुता. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा.
Hare
Hare Swami Radhyamurti